मित्रांनो, यावर्षी बीएडचा रिझल्ट एवढा उशिरा का लागतोय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. कारण मागच्या वर्षी 29 मे रोजी बीएडचा रिझल्ट हा लागला होता. त्यानंतर आता 8 ते 10 दिवस वरती झाले असून अजून सुद्धा बीएड EL-CETचा रिझल्ट हा लावण्यात आलेला नाही. नेमकं याच्या मागे काय कारण असू शकतं? त्यानंतर रिझल्टला उशीर का होतोय? याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मार्चच्या एंडिंग मध्ये तुमचा बीएड चा जो पेपर आहे सीईटीचा, तर तो पेपर झाला होता. त्यानंतर 2 महिन्यात हा रिझल्ट लागतो, परंतु अद्यापही बीएड EL-CETचा रिझल्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे, तर त्यांच्याकडून लावण्यात आलेला नाही. त्या मागोमाग ज्या एक्झाम झाल्या होत्या जसे की PCB, PCM, तर यांचा सुद्धा रिझल्ट लागलेला असून अद्यापही बीएड EL-CET किंवा बीएडचा जो रिझल्ट आहे तर तो लावण्यात आलेला नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय की काय कारण असू शकतं, काही गडबड तर झाली नसेल का? तर असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा रिझल्ट थोडा उशीर होतोय. मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. हा रिझल्ट तुमचा 29 मे रोजीच लागणार होता, परंतु काही ज्या गोष्टी तर त्या तांत्रिक गोष्टींमुळे हा रिझल्ट उशिरा होतोय. त्यानंतर अनेक ज्या प्लॅटफॉर्म असतील, डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या मार्फत एक भ्रम पसरवण्याचं काम हे सुरू होतं की बीएड EL-CET किंवा बीएडचा रिझल्ट लागलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दिसत नसेल सीईटीचा रिझल्ट, तर त्यांना बाद करण्यात आलेला आहे. परंतु तो बीएडचा रिझल्ट नसून तो एम-ए बीएडचा रिझल्ट होता. एम-ए बीएड जी सीईटी, तर तिचा तो रिझल्ट लागलेला आहे. बीएड आणि बीएड जनरल आणि बीएड EL-CETचा रिझल्ट अजून लागलेला नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यातच आपण आता बघा ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर आपण काल 9 जून रोजी ज्या घडामोडी घडल्या आहेत, तर त्यात बघा एक रिझल्ट समरी अपलोड करण्यात आलेली MST CET PCB ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांसाठी. त्यानंतर तुमचं बघू शकता की PCB ग्रुपचा जो रिझल्ट आहे, तर तो PCB ग्रुपचा रिझल्ट हा रिलीज करण्यात आलेला आहे. त्यानंतर 8 तारखेला महाॲक सीईटीचा सुद्धा रिझल्ट हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. या सगळ्या ज्या एक्झाम आहेत तर या तुमच्या मागोमाग झाल्या असून तरी सुद्धा बीएड EL-CETचा रिझल्ट हा उशिरा होतोय. याचा अर्थ काही तांत्रिक किंवा टेक्निकल कारण असू शकतो. त्यामुळे तुमचा बीएड EL-CETचा रिझल्ट हा उशिरा होतोय. याच्याने तुमची जी पुढची प्रोसेस आहे तिच्यावर काही एवढा इफेक्ट होणार नाही, कारण तुमचा रिझल्ट येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसात लागेल मित्रांनो. शक्यतोवर आज सुद्धा तुमचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागण्याच्या तयारीमध्ये सीईटी सेल आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका. फेक अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला रिझल्ट हा वेळेवर प्रयत्न करणार आहेत सीईटी सेल देण्याचं. आणि तुमचं जे पुढचं शेड्यूल आहे, जे कॅप प्रोसेस तुमची होणार आहे ॲडमिशनसाठी, तर ती प्रोसेस सुद्धा वेळेवर होईल अशी आशा मी करतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा याच्यामधून कुठलं हे करावं लागणार नाही किंवा तुमची कोणत्याही प्रकारचे हॅरेसमेंट होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अपडेट घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो.